शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळवणं म्हणजे एक मोठा संघर्ष असतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण एकदाची नोकरी मिळाली की मग पुढचा संघर्ष सुरू होतो तो प्रमोशनचा म्हणजेच पदोन्नतीचा. नेमकं हेच आजच्या या ज्ञानाच्या आणि माहितीच्या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय वाचताना एखाद्या कायदेशीर सस्पेन्स थ्रिलर सारखा वाटतो. नक्कीच, कारण आजचा आपला विषय आहे शिक्षकांच्या पदोन्नती आणि शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण सगळे TET असं म्हणतो. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं दिलेले 2 अत्यंत महत्त्वाचे निकाल. आणि या सखोल विश्लेषणाची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपल्याकडे आज जे 2 कायदेशीर आदेश आहेत त्यांच्या तारखा. हो, तो तर या प्रकरणाचा गाभाच आहे. पहिला आदेश 20 फेब्रुवारी 2026चा आहे आणि दुसरा आदेश अवघ्या 3 दिवसानंतरचा म्हणजे 23 फेब्रुवारी 2026चा आहे. आता बघा, प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेत 3 दिवसांचा कालावधी तसा खूपच लहान असतो. एखाद्या सरकारी फाईलला एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जायला यापेक्षा जास्त वेळ लागतो. बरोबर आहे. पण या 3च दिवसात एका मोठ्या निर्णयाला कशी नाट्यमय कलाटणी मिळाली हे समजून घेणं खरोखरच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की या दोन्ही निकालांचा एकमेकांशी नेमकं काय कनेक्शन आहे. शिक्षकांना पदोन्नतीसाठी TET खरोखरच अनिवार्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केवळ 72 तासांत न्यायालयाने स्वतःचाच निर्णय का फिरवला? अगदी बरोबर. आपण या कायदेशीर गुंतागुंतीचा अतिशय सोप्या भाषेत उलगडा करणार आहोत. ज्यांना प्रशासकीय निर्णयांवर न्यायालयाचा कसा तात्काळ परिणाम होतो हे समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही चर्चा डोळे उघडणारी ठरेल. तर मग आपण थेट या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया का? नक्कीच. मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचत होते तेव्हा मला प्रश्न पडला की ही नेमकी भानगड काय आहे, याची सुरुवात कुठून झाली? या प्रकरणाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला 2 मुख्य याचिकांकडे पाहावं लागेल. पहिली याचिका आहे रघुनाथ शंकर झवरे आणि त्यांच्यासोबतच्या इतर शिक्षकांची. आणि दुसरी याचिका आहे धनसिंग रामसिंग राजपूत आणि इतर काही शिक्षकांची. हे सर्वजण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काम करणारे शिक्षक आहेत. पण या 2 वेगवेगळ्या याचिका असल्या तरी त्यांच्यात एक समान धागा आहे बघा. होय, या सर्व याचिकाकर्त्या शिक्षकांकडे TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेची अर्हता किंवा प्रमाणपत्र नाही. ते TET उत्तीर्ण नाहीत. आता इथे एक मोठा प्रश्न पडतो. जर त्यांच्याकडे TET नाही तर ते नोकरी टिकून कसे आहेत? कारण हल्ली तर TET शिवाय शिक्षक म्हणून काम करणं शक्यच नाही असं आपण नेहमी ऐकतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलात. आणि याच प्रश्नाचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशात दडलेलं आहे, ज्याचा संदर्भ या प्रकरणात वारंवार येतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तो कोणता? सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. या आदेशानुसार ज्या शिक्षकांकडे TET पात्रता नाही त्यांच्या नोकरीवर लगेच गदा येऊ नये म्हणून त्यांना एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण देण्यात आलं. म्हणजे त्यांची नोकरी लगेच जाणार नाही याची हमी दिली गेली. बरोबर. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना TET पात्रता मिळवण्यासाठी चक्क 2 वर्षांची मुदत दिली. याचाच अर्थ असा की त्यांच्याकडे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत ही परीक्षा पास होण्यासाठी वेळ आहे. बापरे, हा तर या हजारो शिक्षकांसाठी खूप मोठा दिलासा होता. थांबा, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 2 वर्षांचा एक प्रकारे ग्रेस पिरियड दिला होता? हो, ग्रेस पिरियडच म्हणता येईल याला. हे जणू काही आपण नवीन गाडी शिकताना लर्निंग लायसन्स काढतो ना तसा आहे. म्हणजे तुम्ही गाडी चालवू शकता पण तुमच्याकडे पक्कं लायसन्स मिळवण्यासाठी 2 वर्षांचा वेळ आहे. अगदी समर्पक उदाहरण दिलं. पण इथेच खरा गोंधळ सुरू झाला. कसा काय? जर सर्वोच्च न्यायालयाने स्वतः त्यांना वेळ दिला होता तर मग वाद निर्माण होण्याचं कारणच काय होतं? वाद तिथे नव्हता. वाद सुरू झाला तो स्थानिक पातळीवरच्या प्रशासकीय निर्णयामुळे. सर्वोच्च न्यायालयाने 2 वर्षांची मुदत दिली असली तरी दुसरीकडे जिल्हा परिषदांनी त्यांच्या नेहमीच्या प्रशासकीय वेळापत्रकानुसार पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली. अच्छा, म्हणजे प्रमोशनची प्रक्रिया सुरू झाली. हो, आणि या प्रक्रियेत जिल्हा परिषदांनी एक कडक अट ठेवली. त्यांनी फक्त त्याच शिक्षकांचा पदोन्नतीसाठी विचार करायला सुरुवात केली जे आधीच TET उत्तीर्ण आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे पक्कं लायसन्स आहे फक्त त्यांनाच पुढच्या रेसमध्ये धावू दिलं जात होतं. आता साहजिकच ज्या शिक्षकांकडे TET नाही त्यांना या प्रमोशनच्या प्रक्रियेतून थेट बाहेरचा रस्ता दाखवला जात होता. नेमकं हेच घडत होतं. आणि याच गोष्टीवर आक्षेप घेत या TET नसलेल्या शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा दरवाजा ठोठावला.
त्यांचा युक्तिवाद काय होता न्यायालयात? त्यांचा युक्तिवाद अतिशय स्पष्ट आणि वरवर पाहता खूप रास्त वाटणारा होता. त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला TET उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षांचा कायदेशीर कालावधी दिला आहे, तर मग आत्ताच पदोन्नतीच्या प्रक्रियेतून आम्हाला का वगळलं जात आहे? ऐकायला तर हे खूपच लॉजिकल वाटतंय. मग त्यांची मुख्य मागणी काय होती? प्रमोशनची पूर्ण प्रक्रियाच थांबवावी असं त्यांचं म्हणणं होतं का? त्यांनी 2 पर्याय ठेवले न्यायालयासमोर. त्यांची प्रमुख मागणी ही होती की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 2 वर्षांची मुदत संपत नाही, तोपर्यंत या पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती द्यावी. आणि जर स्थगिती देणं शक्य नसेल तर किमान या पदोन्नतीच्या प्रक्रियेत TET पास असलेल्या शिक्षकांसोबतच त्यांच्याही नावांचा विचार व्हावा. त्यांना स्पर्धेतून बाद करू नये. हे खरंच खूप तार्किक वाटतं. पण आपल्याला माहितीये की न्यायालयात नुसत्या लॉजिकवर गोष्टी चालत नाहीत. तिथे कायदेशीर तरतुदी आणि दाखले लागतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण आता थेट 20 फेब्रुवारी 2026च्या पहिल्या निकालाकडे वळायला हवा. हो, तो शुक्रवारचा दिवस होता. न्यायालयात सुनावणी होती. पण मी जेव्हा हा आदेश वाचत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या दिवशी एक छोटीशी प्रशासकीय अडचण होती. हो, न्यायालयीन प्रक्रियेत अशी अडचण वारंवार घडते. जे नियमित खंडपीठ हे प्रकरण ऐकणार होतं ते त्या दिवशी उपलब्ध नव्हतं. आता जेव्हा एखादी तातडीची सुनावणी असते आणि नियमित न्यायाधीश नसतात तेव्हा ते प्रकरण उपलब्ध असलेल्या दुसऱ्या पर्यायी खंडपीठाकडे जातं, ज्याला आपण अल्टरनेट बेंच म्हणतो. 20 तारखेला नेमकं हेच घडलं. दुसऱ्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं आणि इथेच या कथेला पहिलं रंजक वळण मिळालं. असं काय घडलं तिथे? या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला. त्यांनी न्यायालयासमोर एक अत्यंत महत्त्वाचा आणि अगदी ताजा असा दाखला सादर केला. तो दाखला कुठला होता? हा दाखला होता मुंबई उच्च न्यायालयाचाच नागपूर खंडपीठाचा. नागपूर खंडपीठाची ती रेट याचिका होती 1369/2026. 1369. आणि तिचा आदेश कधी आला होता? तिचा आदेश अगदी काही दिवसांपूर्वीच म्हणजे 12 फेब्रुवारी 2026 रोजी आला होता. वकिलांनी तो आदेश न्यायालयासमोर ठेवला आणि त्यातील परिच्छेद क्रमांक 6 कडे न्यायालयाचं लक्ष वेधलं. तो परिच्छेद काय होता? कारण त्यावरच या संपूर्ण सुनावणीचा निकाल अवलंबून होता असं दिसतंय. त्या परिच्छेदात अगदी स्पष्ट शब्दांत लिहिलं होतं की अंतरिम दिलासा म्हणून याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले जात आहेत, जे या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील. अच्छा, म्हणजे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाला विनंती केली की पहा, नागपूर खंडपीठाने आमच्या सारख्याच शिक्षकांना दिलासा दिला आहे, मग आम्हालाही तोच न्याय मिळावा. हो, त्यांनी थोडक्यात न्यायालयाला सांगितलं की समान परिस्थितीत समान न्याय. आणि हा नागपूरचा दाखला पाहिल्यानंतर पर्यायी खंडपीठाने एक ॲड अंतरिम आदेश पारित केला. हो, आता हे ॲड अंतरिम प्रकरण काय असतं हे आपण थोडं समजून घेऊया. मी सांगते. आपण मगाशी जसं लायसन्सचं उदाहरण घेतलं तसंच हे आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा अंपायरला निर्णय घेता येत नाही तेव्हा तो थर्ड अंपायरकडे जातो, पण त्याआधी तो स्वतःचा एक सॉफ्ट सिग्नल देतो. बरोबर. अंतरिम म्हणजे असाच एक तात्पुरता सॉफ्ट सिग्नल. जोपर्यंत प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत हा तात्पुरता आदेश लागू राहतो. खूप छान समजावलात. आणि याच तात्पुरत्या आदेशानुसार न्यायालयाने जिल्हा परिषदांना निर्देश दिले की या याचिकाकर्त्यांची म्हणजेच TET नसलेल्या शिक्षकांची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट करण्यात यावीत. हे सगळं याचिकेच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल हे स्पष्ट होतच. हो, पण तरीही विचार करा, त्या शिक्षकांसाठी ही किती मोठी आनंदाची बातमी असेल. खरंच की. शुक्रवारची संध्याकाळ आहे, तुमच्याकडे TET नाहीये, प्रशासन तुम्हाला प्रमोशन देणार नव्हतं, पण तुम्ही कोर्टात जाता आणि एका कायदेशीर दाखल्याच्या जोरावर तुमचं नाव प्रमोशनच्या यादीत झळकतं. आणि राज्य सरकारच्या वकिलांनी यावर नोटिसा स्वीकारल्या आणि पुढील सुनावणी थेट 1 महिन्यानंतर म्हणजे 23 मार्च 2026 रोजी ठेवली गेली. म्हणजे त्या शिक्षकांना वाटलं असेल की आता किमान 1 महिना तरी आपल्याला कोणीही प्रमोशनच्या यादीतून बाहेर काढू शकत नाही. त्या वीकेंडला अनेकांनी सेलिब्रेशनही केलं असेल. नक्कीच. कायदेशीर भाषेत त्यांनी स्टे मिळवला होता. त्यांनी एक मोठा किल्ला सर केल्यासारखं वातावरण होतं. पण कायद्याचं जग हे बुद्धिबळाच्या पटासारखं असतं. म्हणजे तुम्ही एक चाल चालता पण समोरचा वजीर कधी तुम्हाला शह देईल हे सांगता येत नाही. आणि तो शह अवघ्या 3 दिवसात बसला. इथेच या प्रकरणाचा खरा सस्पेन्स सुरू होतो.
23 फेब्रुवारी 2026 सोमवारची सकाळ उजाडली. जे नियमित खंडपीठ शुक्रवारी नव्हतं ते आता परत आलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे प्रकरण प्रत्यक्षात त्या दिवशीच्या ठरलेल्या सुनावणीच्या यादीत म्हणजेच बोर्डावर नव्हतंच. बरोबर. तरीही ते विशेष विनंती करून मेन्शन करण्यात आलं आणि तातडीने सुनावणीसाठी घेण्यात आलं. असं का झालं असावं? कारण वीकेंडला राज्य सरकारच्या वकिलांनी म्हणजेच एजीपीनी आपला गृहपाठ खूप बारकाईने केला होता. न्यायव्यवस्थेचं काम हे केवळ जुने दाखले किंवा जुन्या ऑर्डर्स तपासणं नसतं. मग काय असतं? त्या दाखल्यांमागची मूळ परिस्थिती, ज्याला आपण फॅक्ट्स ऑफ द केस म्हणतो, ती समजून घेणं असतं. 23 तारखेला न्यायालयात हेच घडलं. म्हणजे राज्य सरकारच्या वकिलांनी काहीतरी नवीन शोधून काढलं होतं का? हो. जो नागपूर खंडपीठाचा दाखला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी 20 तारखेला अगदी छातीटोकपणे सादर केला होता, त्या नागपूरच्या प्रकरणाची मूळ परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचं एजीपीनी शोधून काढलं होतं. अरेच्छा, काय सांगता? म्हणजे त्यांनी पूर्णपणे चुकीचा दाखला दिला होता? हा फरक नेमका काय होता? हा फरक किरकोळ नव्हता, तर प्रकरणाचा संपूर्ण पायाच बदलणारा होता. नागपूरच्या प्रकरणात ज्या शिक्षकांनी याचिका दाखल केली होती आणि ज्यांना न्यायालयाने दिलासा दिला होता, ते सर्व शिक्षक आधीपासूनच टीईटी उत्तीर्ण होते. बापरे, म्हणजे त्यांच्याकडे टीईटीची पात्रता होती तरीही त्यांना प्रमोशन मिळत नव्हतं? हो. प्रशासनाच्या काही तांत्रिक चुकांमुळे त्यांची नावं पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट केली गेली नव्हती, म्हणून नागपूर खंडपीठाने त्यांना यादीत घेण्याचे आदेश दिले होते. हा, तर अक्षरशः सफरचंद आणि संत्र्यांची तुलना केल्यासारखा प्रकार झाला. नागपूरचे शिक्षक पात्र होते आणि त्यांना डावललं होतं. पण आपल्या या प्रकरणातल्या शिक्षकांकडे तर टीईटीची पात्रताच नव्हती. नेमकं हेच. तरीही त्यांनी नागपूरचा दाखला दिला आणि तोच दिलासा मिळवला. पण मग न्यायालयाने हे सुरुवातीला कसं काय पकडलं नाही? जेव्हा तातडीची सुनावणी असते आणि वकिलांकडून एखादा दाखला दिला जातो, तेव्हा अनेकदा न्यायालय वकिलांच्या शब्दावर विश्वास ठेवून अंतरिम दिलासा देतं. पण इथे याचिकाकर्त्यांकडून एक खूप मोठी चूक झाली होती. 2 पूर्णपणे भिन्न परिस्थिती असलेल्या प्रकरणांची तुलना करून त्यांनी 20 तारखेला न्यायालयाकडून अंतरिम आदेश मिळवला होता. आणि राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील म्हणजेच एजीपी यांनी सोमवारी हीच बाब अतिशय जोरदार आक्षेप घेत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. मला वाटतं कोर्टाच्या रूममध्ये त्यावेळी नक्कीच पिन ड्रॉप सायलेन्स झाला असेल. एजीपींनी काय युक्तिवाद केला? एजीपींनी न्यायालयात स्पष्टपणे सांगितलं की याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली आहे. नागपूरच्या प्रकरणाची खरी माहिती लपवून किंवा ती योग्य प्रकारे न तपासता चुकीचा संदर्भ देऊन न्यायालयाकडून आदेश मिळवण्यात आला आहे. हे तर खूप गंभीर आहे. आणि यासाठी राज्य सरकारच्या वकिलांनी एक अत्यंत आक्रमक मागणी केली. त्यांनी याचिकाकर्त्यांवर भारी दंड आकारण्याची मागणी केली. जेव्हा वकिलांवर अशी वेळ येते तेव्हा ते प्रकरण खूप अवघड बनतं. कारण फॅक्ट्स न तपासता न्यायालयात जाणं आणि तेही चुकीच्या दाखल्याच्या आधारे ऑर्डर मिळवणं ही खूप मोठी रिस्क आहे. हो. चुकीच्या माहितीवर आधारित न्यायदानाने संपूर्ण न्याय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मग याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी यातून कसा मार्ग काढला? अशावेळी शहाणपणाची भूमिका घेणंच हिताचं असतं. हो. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्यांनी नागपूरच्या याचिकेतील मजकुराची योग्य पडताळणी न करता न्यायालयात विधान केल्याबद्दल त्वरित माफी मागितली. त्यांनी मान्य केलं की त्यांच्याकडून फॅक्ट चेकिंगमध्ये चूक झाली आहे आणि या माफीचा फायदा झाला का? त्यांचा दंड टळला का? होय. त्यांनी प्रामाणिकपणे माफी मागितल्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर दंड आकारला नाही. पण प्रश्न फक्त दंडाचा नव्हता. मग कसला होता? प्रश्न होता त्या 20 फेब्रुवारीच्या आदेशाचा. जो आदेश या चुकीच्या दाखल्याच्या आधारे दिला गेला होता त्याचं काय करायचं? बरोबर. कारण तो आदेश तर आधीच जिल्हा परिषदांना गेला असेल. इथेच नियमित खंडपीठाने आपला कडकपणा दाखवून दिला असेल. त्यांनी काय निर्णय घेतला? नियमित खंडपीठाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एक अत्यंत स्पष्ट आणि कडक निर्णय दिला. त्यांनी त्यांचा 20 फेब्रुवारीचा स्वतःचाच आदेश रिकॉल केला. आता हे रिकॉल करणं म्हणजे नक्की काय? आपण कम्प्युटरवर जसं अंडू बटन दाबतो तसंच काहीसं आहे का हे? अगदी तसंच. रिकॉल करणे म्हणजे दिलेला आदेश मागे घेणे, तो रद्द करणे. जणू काही तो आदेश कधी दिलाच गेला नव्हता अशी परिस्थिती निर्माण करणे. म्हणजे तो आदेश आता अस्तित्वातच राहिला नाही. एवढंच नाही तर न्यायालयाने स्पष्ट शब्दात नोंदवलं की 20 फेब्रुवारीच्या आदेशानुसार जी काही कारवाई झाली असेल ती सर्व कारवाई रद्द बातल ठरवली जाईल. म्हणजे पाटी पूर्णपणे कोरी. बापरे. म्हणजे जे शिक्षक शुक्रवारी प्रमोशनच्या यादीत समाविष्ट झाल्याचा आनंद साजरी करत होते ते सोमवारी या एका निर्णयामुळे पुन्हा त्या यादीतून बाहेर फेकले गेले.
हो, जणू काही ती शुक्रवारची ऑर्डर कधी अस्तित्वातच नव्हती. हे म्हणजे स्वप्न पडावं आणि जागे झाल्यावर सगळं गायब असावं तसं झालं. नक्कीच. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना योग्य त्या खंडपीठाकडे जाऊन नव्याने आपली बाजू मांडण्याची मुभा नक्कीच दिली. पण सध्या तरी त्यांचा तो शुक्रवारचा मोठा विजय सोमवारी शून्य झाला होता. या संपूर्ण घटनाक्रमावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेत तथ्यांची पडताळणी किंवा फॅक्ट चेकिंगचं महत्त्व किती मोठं आहे. हो, बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्या वकिलाला किंवा पक्षकाराला वाटतं की अरे, तो जुना निकाल माझ्या बाजूने आहे, त्यातला एक शब्द माझ्याशी मिळता जुळता आहे, म्हणजे तो निकाल मलाही जसाच्या तसा लागू होईल. आणि हीच सर्वात मोठी चूक असते. दोन प्रकरणांची तुलना करताना केवळ वरवरचा निकाल किंवा आदेशाचा शेवटचा परिच्छेद वाचून चालत नाही. त्यामागची मूळ परिस्थिती, ती फॅक्ट्स ऑफ द केस पाहणे अत्यंत आवश्यक असते. जर तथ्ये वेगळी असतील तर कायद्याचा तोच नियम वेगळ्या पद्धतीने लागू होऊ शकतो किंवा कधीकधी लागूच होत नाही. या प्रकरणात तेच झालं. टीईटी असणारे पात्र शिक्षक आणि टीईटी नसणारे शिक्षक या दोन पूर्णपणे वेगळ्या श्रेणी आहेत. एका पात्र श्रेणीला मिळालेला न्याय दुसऱ्या अपात्र श्रेणीला जसाच्या तसा लागू करता येत नाही, हे यातून सिद्ध झालं. एकदम बरोबर. पण मग आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊया. या दोन्ही निकालांचा एकमेकांशी संबंध आपण पाहिला, पण याचा अंतिम अर्थ काय होतो? शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईडी अनिवार्य आहे का? ह्या दोन्ही निकालांचं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं जर आपण एकत्रित विश्लेषण केलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सध्या तरी टीईटी नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीच्या यादीत स्थान मिळालेलं नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2027 पर्यंत वेळ मिळाला आहे, हे 100% खरे आहे. त्यांची नोकरी सध्या सुरक्षित आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रमोशनच्या प्रक्रियेत लगेच सूट मिळेल किंवा त्यांना पात्र मानलं जाईल. थोडक्यात सांगायचं तर सर्वोच्च न्यायालयाचा तो 2 वर्षांचा वेळ हा केवळ नोकरी टिकवण्यासाठी दिलेला एक श्वास आहे. बरोबर. पण जेव्हा प्रश्न पुढच्या पायरीला जाण्याचा किंवा पदोन्नतीचा येतो, तेव्हा मात्र टीईटीची पात्रता ही अनिवार्य मानली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी पदोन्नतीसाठी टीईटी असणाऱ्या शिक्षकांनाच प्रशासनाकडून प्राधान्य दिलं जात आहे. आणि न्यायालयाच्या या ताज्या निकालाने त्या प्रशासकीय प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. जोपर्यंत या प्रकरणावर अंतिम सुनावणी होऊन वेगळा काही निर्णय येत नाही, तोपर्यंत जिल्हा परिषदात त्यांच्या मूळ नियोजनानुसार काम करू शकतील. म्हणजे फक्त टीईटी धारकांनाच पदोन्नती देण्याची प्रक्रिया पुढे नेऊ शकतील असे दिसते. यातून प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही एक मोठा धडा मिळतो. जेव्हा न्यायालयाचे आदेश येतात तेव्हा त्यांनीही त्या आदेशांच्या मुळाशी जाऊन फॅक्ट समजून घेतले पाहिजेत. सुदैवाने या प्रकरणात अवघ्या 3 दिवसात चूक दुरुस्त झाली, कारण एजीपी आणि न्यायव्यवस्था सजग होती. खरंच ही 3 दिवसांची न्यायालयीन घडामोड एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. एका दाखल्यामुळे मिळालेला मोठा विजय आणि त्याच दाखल्याचं अर्धवट सत्य समोर आल्यावर तोच विजय कसा मावळला याचा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे. आणि हेच अशा विश्लेषणाचं खरं सौंदर्य आहे. जेव्हा आपण नुसते मथडे न वाचता कागदपत्रांच्या खोलात जातो, 2 वेगवेगळ्या तारखांच्या ऑर्डर्स एकमेकांना जोडतो आणि कायदेशीर भाषेचा अर्थ लावतो, तेव्हा आपल्याला ही आतली खरी कहाणी समजते. नक्कीच. आणि म्हणूनच आपण हे सखोल विश्लेषण करत असतो. तर आजच्या या चर्चेचा समारोप करताना आपण पाहिलं की शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटीचा मुद्दा किती गुंतागुंतीचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा आणि प्रत्यक्षातील पदोन्नतीची प्रक्रिया यात कसा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे हे आपण पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायव्यवस्थेत योग्य संदर्भाचं आणि अचूक तथ्यांचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे. माहितीच्या आधारे जेव्हा आपण एखादा दावा करतो, मग तो न्यायालयात असो वा आपल्या रोजच्या कामाच्या ठिकाणी, त्या माहितीची संपूर्ण सत्यता आणि संदर्भ तपासून पाहणं ही आपली पहिली जबाबदारी असली पाहिजे. अगदी खरंय. सत्याची पडताळणी या एकाच शब्दाभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरत होतं. तर जाता जाता आपल्या सर्व श्रोत्यांसाठी विचार करायला एक प्रश्न सोडून जाते. आजच्या या प्रकरणात अवघ्या 72 तासांत चूक लक्षात आली आणि सुधारली गेली. हो, नशीब चांगलं होतं. पण विचार करा, जर एका जुन्या न्यायालयीन निकालाचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे एका मोठ्या पदोन्नती प्रक्रियेला अशी अनपेक्षित कलाटणी मिळू शकते, तर आपल्या अवाढ्य प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्थेत असे आणखी किती निर्णय असतील जे केवळ एका कायदेशीर शब्दाचा किंवा दाखल्याचा चुकीच्या अर्थावर वर्षानुवर्ष अवलंबून असतील. हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. माहितीच्या या अतिवेगाच्या युगात आपण वाचतो त्या प्रत्येक संदर्भाची सत्यता पडताळून पाहणं किती गरजेचं आहे, नाही का? यावर नक्की विचार करा.
आजच्या या माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल विश्लेषणात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत जागरूक रहा, स्वतःचे फॅक्ट्स चेक करत रहा आणि सतत काहीतरी नवीन शिकत रहा.